तुळजाई, मला नीटसं कळलं नाही ग. अगं, या युद्धात माणूस स्वतःच्या अन्नावर नियंत्रण करून स्वतःच्या आत दडलेल्या अनेक रिपूंना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतो. आहार नियंत्रित करून आपण आपलं मन आणि मेंदू ह्या दडलेल्या तामसिक गुणांवर नियंत्रण आणू शकतो. उपवास केल्याने मन आणि शरीर ताजतवानं होतं, त्याला आराम मिळतो. आपण जे खातो ते पचवण्यासाठी आपल्या शरीराला सतत काम करावं लागतं की नाही? हो, भरपूर खाल्लं की भरपूर काम. म्हणूनच शरीराला आराम देण्यासाठी हे उपवास असतात. आपल्या शरीराची आणि आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला पाहिजे की नाही? मला सध्या फक्त आईची काळजी वाटते ग तुळजाई. ती खूप आजारी आहे. कामिनी इथे असताना तिला खूपच त्रास झाला आणि ह्या उपासात तर ती एकदा बेशुद्ध पडली होती, पण कुणीतरी येऊन तिला बरं केलं. कोणीतरी म्हणजे कोणी? तू इथे नसताना तूच कुणाला तरी माझ्या मदतीसाठी पाठवलं होतंस ना. त्या कोण होत्या? त्यांना मी पाहू शकले नाही, ओळखूही शकले नाही, पण त्यांच्यात तुझ्यासारखी माया होती. त्यांनी आईला मदत केली, मला जात्यावर धान्य देण्यासाठी मदत केली. रेणुका देवी, अंबा माता, सप्तशृंगी माता, तुम्हा तिघींचेही मनापासून आभार. तुम्ही ह्या कठीण काळात जगदंबाला आणि ह्या गावाला मदत केली. ते आमचं कर्तव्यच होतं तुळजा. जगदंबा साक्षात तुळजा भवानीचा अवतार आहे, त्यामुळे तिच्या मदतीला जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, यातच आनंद आहे. आणि तुझी ही जगदंबा किती हुशार, शूर आणि धाडसी आहे. कुठल्याही संकटात ती हार मानत नाही. गावाच्या मदतीसाठी, रक्षणासाठी कायम ती संघर्ष करायला तयार असते. कोणत्याही समस्येवर वेगवेगळ्या पद्धतीने उपाय शोधून काढते. अर्थात गावात पसरत चाललेली दुष्काळाची चिंता अजूनही दूर झालेली नाही. हा मायावी दुष्काळ अचानक कसा आला, हा प्रश्न आम्हाला देखील पडलाय. सध्या शरद ऋतू सुरू आहे. धरणी माता सुजल सुफल आहे. भोवती सगळं हिरवगार आहे, परंतु तरीही धान्य, भाज्या, फळं खराब होत आहेत. आम्ही प्रयत्न करून देखील त्या मागचं कारण आम्हाला सापडलेलं नाही. आदिशक्तींनी सांगितलं होतं की आमच्या ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती आणि संयोग शक्ती जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा दुष्काळ आपण एकत्र मिळून परतवून लावू शकतो. आता आम्ही आलो आहोत. आज अश्विन मासातील नवमी आहे. ही नवमी महानवमी ठरेल. आज आपण आपल्या 3.5 शक्तिपीठांचं तेज जागृत करू आणि ह्या भूमीतून ह्या मायावी दुष्काळाला कायमचं परतावून लावू. परंतु मुळात हा दुष्काळ निर्माण कसा झाला हे कसं कळणार? या क्षणाला आपल्या भक्ताला मदत करणं जास्त गरजेचं आहे. हे संकट कोणामुळे आलंय हे कधीतरी नक्कीच कळेल. आजची ही रात्र सर्व अमंगलाचा अंत ठरेल. उद्याच्या नव्या दिवसाची ही रात्र सुरुवात असेल. तुळजाई, तुळजाई, कुठे आहेस तू?
अगं 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 काय झालं? ये काय हवंय? कशासाठी आठवण काढलीस? तू जाई आज आई बाबा झोपलेत तरी मी जागी राही ना. तू मला गोष्ट सांग, आपण खूप गप्पा मारू. तू दमत नाही का ग? रात्र झाली तरी तुला झोप येत नाही? झोप येते पण तू परत आलेस ना, त्यामुळे मला झोपावंसच वाटत नाही. बाळा, आजची रात्र आम्हाला तुझ्या बरोबर नाही थांबता येणार. आत्ताच तर आलीस ना, आता परत कुठे चाललीस? आम्ही कुठेही दूर जात नाहीये, फक्त आजची रात्र. पण आज रात्री काय आहे? आजची रात्र ही महारात्र आहे. हा दुष्काळ घालवण्यासाठी आम्हाला त्यांच्या बरोबर एक खूप मोठं काम करायचंय. कोणाबरोबर? त्यात ज्यांनी आम्ही इथे नसताना तुला मदत केली, आमच्या बहिणी, आमच्या सख्या अंबाबाई, रेणुका आणि सप्तशृंगी. वैद्य बुवा, मी देवीचे व्रत घेतले आहे. 3.5 शक्तिपीठाचं दर्शन जोवर होत नाही तोवर मी काही खाणार नाही. अगं येत्याच तिघी आहेत ना, ज्यांचं दर्शन माझ्या आईला हवंय. त्या इथे होत्या, त्यांनी माझ्या आईला बरं केलं. त्यांच्याच मदतीने आज आम्हाला सर्व अनिष्ट नष्ट करायची आहेत. ही खूप पवित्र रात्र ठरणार आहे. पुढील सर्व पिढ्या तू सुरू केलेला हा नवरात्रीचा जागर साजरा करतील जगदंबा. ही महानवमी शक्तीचा परमोच्च बिंदू ठरेल आणि त्यासाठी आम्हाला आजची रात्र जावं लागणार. बर ठीक आहे, पण मला वचन दे. तू मला सोडून जाणार नाहीस. ठीक आहे, दिलं तुला वचन. आम्ही तुला सोडून जाणार नाही. पण आजच्या रात्री कुठे जाणार आहेस? जिथे आमचं स्थान आहे, जिथे आमचं शक्तिपीठ आहे, तिथे चिंचपुरात. असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, आम्हाला उत्तर सापडलं. उत्तर सापडलं? सम्राटनी काय शोधलं तुम्ही? ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज तरीही असेल थोडे. ज्ञानाचा दिवा म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य जर असतील तर ते तेज म्हणजे त्यांचं ज्ञान, आणि त्यांचं ज्ञान हे त्यांच्या कुटीमध्येच असेल ना. सम्राटनी हे सगळं मलाही ज्ञात आहे, पण याचा अर्थ कसा लावायचा आपण? आता पुढची ओळ. असुर नरेश एकावर एक रचलेलं गुपित म्हणजे त्यांच्या कुटीमध्ये असलेले एकावर एक रचलेले त्यांचे ग्रंथ आणि त्यामधलं सर्व ज्ञान जे आपल्याला कोड्याच्या उत्तरापर्यंत नेऊ शकतं. असुर नरेश, हे सगळं त्यांच्याच कुटीमध्ये असणार. सम्राटनी हा चमत्कार करून दाखवलात आपण. चमत्कार. सम्राटनी, आम्हाला अभिमान वाटतो तुमचा, अत्यंतिक अभिमान. सम्राटनी, आम्हाला या संकटातून आपण मार्ग दाखवलात. आमच्या पट्टराणी केवळ आणि केवळ आपण असाल. आपलं ते स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. सम्राटनी, आपण आता त्या कुटीत जाऊन या कोड्याचं उत्तर शोधूया.
आता आपल्याला कळायलाच हवा. हो. तुळजा, आता तुझी सुटका नाही. हे आमचं स्थान आहे, आमचं चिंचपूर, आमचं शक्तिपीठ. आज आम्ही इथे आमची शक्ती जागृत करणार. आम्ही वचन देतो की या धर्तीवर आमचं लवकरच पुनरागमन होणार. आता वेळ आली आहे तिन्ही शक्तिपीठांची शक्ती जागृत करण्याची. मी करवी नगरीतील माझ्या स्थानी. आणि मी वणीच्या डोंगरावर. मी माहूर गडावर. आता आपण सगळ्या आपल्या शक्तिपीठाच्या स्थानावर आहोत. आता वेळ आली आहे की शक्तिपीठ जागृत करून हा मायावी दुष्काळ कायमचा संपवण्याची. ज्ञानशक्ती जागृत हो. क्रियाशक्ती जागृत हो. इच्छाशक्ती जागृत हो. संयोगी शक्ती जागृत हो.